कोल्हापूर जिल्ह्यातलं म्हणजे ऊस उत्पादन आणि साखर उद्योगाकडे तुम्ही कसं बघता? आता दुर्दैवानं कसं झालं आहे बघा. आपल्या जिल्ह्याच्या एकूण जे कारखाने आहेत 22-23 त्यांची गाळप क्षमता ऑन पेपर 1,37,000 टन आहे. पण 1.5 लाख तर गाळप करू शकतात पर डे. आणि मागचा ॲव्हरेज काढला तर आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण 1,80,000 1,90,000 इतकं हेक्टरेज ऊसाखाली आहे. आणि 80चा जर ॲव्हरेज धरला तर 1,50,00,000 1,60,00,000 टन ऊस आपल्याला उपलब्ध होतो. आता 1.5 लाख मी जर रोज गाळायचं असेल आणि माझ्याकडे 150 लाख किंवा 160 लाख टन ऊस असेल तर 100 दिवसाच्या वर माझा हंगामच चालू शकत नाही, की जो एकेकाळी 6 महिने चालत होता, 7 महिने चालत होता. ही एकच इंडस्ट्री आहे की जी सीझनल आहे, की जे सीझनमध्ये एक ठराविक काळ चालते आणि सगळे खर्च वर्षावर बसतात. इंडस्ट्रीचे मिनिमम नॉर्म होता 180 दिवस. 180 दिवस चालली पाहिजे, ठीक आहे. नसेल तर 160 दिवस हे चाललीच पाहिजे. आणि ज्याला ब्रेक इव्हन म्हणतो ते 150 दिवस. 150च्या दिवस जेवढं तुम्ही आत याल तुमचा ब्रेक इव्हन डिस्टर्ब होतो. कारण माझे खर्च तेच राहतात, माझे पगार तेच राहतात, मी मशिनरीची देखभाल दुसरी तेच खर्च राहतो आहे, माझं डेप्रिशिएशन, माझं भांडवली खर्चावरचं व्याज आणि प्रशासकीय खर्च हे तेच राहतात माझे. आणि मी गाळप जर 100 दिवस आणि 110 जर करत असेल तर सगळे इकॉनॉमी डिस्टर्ब झाले सगळ्या कारखान्यांच्या. आता म्हणजे अडचणीत आले. त्यामुळं आता त्याला प्रश्न असा आहे की गाळप क्षमता सगळ्यांनी वाढवलेली आहे, ऊस तर एवढाच उपलब्ध आहे. आता आपण मगाशी बोलतो AI टेक्नॉलॉजी असेल आणि काय असेल, तुम्ही व्हर्टिकल ग्रोथच केली पाहिजे. एकरी उत्पादन कसं वाढेल, मग त्याच्यामध्ये शेतकरी, कारखानदार या सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करावे लागतील. एकट्यात कोणी करून चालणार नाही. शेतकऱ्याचाही त्यात फार मोठा सहभाग आहे. त्याला तर कसं परवडेल 30 आणि 32 टन. त्यामुळे व्हर्टिकल ग्रोथवर जास्त, कारण नवीन क्षेत्राला पाणी देऊन नवीन क्षेत्र वाढेल अशी स्थिती फारशी नाही आहे आपल्या जिल्ह्यात. त्यामुळे व्हर्टिकल ग्रोथवर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. हां, शिरोळ भागात एक शक्य आहे की जी जमीन सॉल्टी होऊन खराब झाली ती पुन्हा आता प्रयोग सुरू आहेत, ती तुम्ही कल्टिवेशन खाली आणू शकताय. त्याने काय उत्पादन वाढेल. पण व्हर्टिकल ग्रोथ हाच स्कोप आहे. कारण इतकं व्यस्त झालं आहे ना की 110 दिवसाचाच ऊस आमच्याकडे आहे, 100 दिवसाचाच ऊस आहे. आणि बाहेरून जो कर्नाटक राज्यातून तुम्ही सगळी बेरीज जर केली तर 10 दिवस वाढतील. जवाहर, गुरु, दत्तशिरोळ आणि शाहू हे मल्टी स्टेट आहे, त्यांना त्यांचा सभासा येतो. जोडीला काही दत्तशिरोळ आणतं, थोड्या प्रमाणात शरद असेल, हमीदवाडा मंडली आमच्या सरसेनापती आहे, हे काठावरचे आणतात. 25-30 लाख टन ऊस येत असेल. पण इकडूनही काही जातो 8-10 लाख टन, कारण काही मेंबर तिकडं आमचे आहेत, संकेश्वरला जातो गडहिंग्लजमधून. आणि एक मोटामोटी 20 लाख 22 लाख 25 लाख जरी आला तर 10 दिवस वाढतात, 15 दिवस वाढतात. 150 दिवस हंगामच्या पुढंच तुम्ही विचार केला पाहिजे. नाही, पण जर हंगाम पूर्ण नाही करता आला तर कारखान्याच्या आर्थिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. नॅचरल मी सांगितलं ना, खर्च तेच राहतात. म्हणजे माझी कॉस्ट ऑफ पर टन वाढली आणि इन्कम पर टन माझं तेच राहणार. मग माझं काय होणार तर ऊसाचे पैसे कंपल्सरी आहेत. दोन्ही गोष्टीने कायद्याचा बडगा नको आणि शेतकऱ्याचा रोष नको. कारण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सोसायटी, दूध संघ, कारखाना, आमदार आणि खासदार एवढी इलेक्शन असतात. त्याच्याशी मी जोडून ठेवलं आहे ते. मग ह्या सगळ्यामुळं ऊसाचे पहिले पैसे काही करून देतो, मग मागे पुढे काय होतं, पगार राहतो किंवा व्यापाऱ्यांची ऋण राहतात. आज अशी परिस्थिती बऱ्याच कारखान्यांचा मंथली पगार होतोच असं नाही. नाही, पण अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातला साखर उद्योग कसा तग धरणार? मोठा प्रश्न विचारला आहे तुम्ही आता. कारण ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्येच काहीतरी म्हणजे ड्रास्टिक काहीतरी बदल करावा लागेल. आता तो सगळ्यांना स्वीकारावा होईल असं नाही आहे. म्हणजे एक तर हंगामाचे दिवस वाढले पाहिजे. हंगामाचे दिवस वाढले तर सगळे कारखाने चालणार नाही. मर्जिंग करून एखादा ठेवा असं कोण मान्य करणार नाही. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, कारखान्याची आजची जी फायनान्स हेल्थ आहे ती इतकी डिस्टर्ब आहे की नवीन कर्ज घेतो आणि पुढे चाललो आहे. पण ते कर्ज देणार कशा पद्धतीने फेडू शकतो कुणाकडं मला नाही वाटत की इतकं. पण कारखान्यांच्या बाबतीत दरवर्षी कर्ज घेऊनच चालवायचा असं होतं आहे ना, सुरू आहे ना. आता हे किती काळ चालणार माहीत नाही. बऱ्याचदा अशी चर्चा होती की त्या कारखान्याच्या ॲसेटपेक्षा कर्ज जास्त आहेत ना. मी म्हणतेच त्या कारखान्यांचं पुढं काय होणार प्रश्नच आहे. कदाचित उद्या भविष्यात त्या कारखाने अडचणीत येतील. तसे अन्य काही कारखाने आपली गेलेत, इतरांना चालवायला दिलेत किंवा काहीची बँकांनी विक्री केली.
ती वेळ येऊ तो शकते. विक्री करून पण ते नाही मग recover तेच होत गेले नाही. ना. पण मला काय माहिती सहकारातला गेला ना तो. हो. विक्री म्हणजे बँक शेवटी काय करते, काय मिळेल ते मिळेल असा विषय होतो. कारण त्यांच्या जेवढे लोन आहे तेवढीच आम्हाला मिळते अशी काही गॅरंटी नाही. हं. पण तो मार्ग नाही आहे. माझं म्हणणं आहे की सहकार कारखानदारी टिकली पाहिजे. कारण सहकारावरचं अर्थकारण किंवा अर्थशास्त्र हेच आपल्याला तारू शकते. पण ते कसं टिकवायचं हा मोठा प्रश्न आहे. आता त्याला जरी ह्या कारखान्यांना रिवाईव्ह करायचं ठरवलंच गव्हर्नमेंटनं काही पुढाकार घेऊन, तरी पुन्हा मूळ प्रश्न इथंच येतो की माझ्या हंगामाचे दिवस कसे वाढतील. नाही, पण ते किती वेळा करणार? वन टाईमच करायचं. वन टाईम करायचं आणि सूचना द्यायची. आता तुम्हाला परत नाही म्हणजे आता तुम्ही समजा नापास झाला की तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. असंच काहीतरी ठरवलं पाहिजे. मग त्याला शासनाने उगीच रोजच्या सबसिड्या देण्यापेक्षा जसं पूर्वी म्हटलं तर 10-30-60चा फॉर्म्युला तसं आणखीन भागभांडवल म्हणूनच द्यावं शासनाने. म्हणजे ज्याला व्याज असणार नाही आणि ज्याचं रिपेमेंट फार पुढील काळात असेल. म्हणजे ज्या घेतलेल्या पैशाला व्याजही द्यायचं नाही आणि परतफेडी टांगती तलवार. नाही, पण हे असं आहे की रॉ मटेरियलपासून पक्क्या मालापर्यंत सगळे जे काही नियंत्रण आहे ते सरकारचं केंद्र आहे. शासनात, त्यात महाराष्ट्र शासनाचा काही रोल नाही. आणि मग अशा वेळेला हा व्यवसाय जर तारायचा असेल तर ह्याला थोडी स्वायत्तता देणं पण गरजेचं आहे. बरोबर आहे. स्वायत्ता द्यायचं म्हणजे काय, त्यात गोष्ट कशी आहे की कारखानदारांच्या दृष्टीनं धोका असा आहे की मला काही काळ आपण केलं होतं की शुगर डिकंट्रोल केली. शुगर डिकंट्रोल केल्यानंतर आज जसं मी म्हटलं 15 महिन्यात साखर विकतो, ती मला महिन्यात पण विकता येत होती. मग माझ्याकडे जर तेवढी अक्मनशिप नसेल किंवा माझ्याकडे मार्केटिंग स्किल नसेल किंवा माझ्या पैशाची गरज असेल आणि मी माझी सगळी साखर मार्केटमध्ये आणली तर मार्केटचं म्हणजे डिस्टर्ब होऊ शकतं किंवा थर्ड पार्टी त्याचा फायदा घेऊ शकते. कारण हा विषय कसा आहे की साखर आज 50 रुपये झाली म्हणून तुम्ही 5 किलोची 3 किलो करत नाही आणि 25 रुपये झाले म्हणून काय 5 किलोची 8 किलो आणत नाही. जेवढी लागते तेवढीच साखर माणूस घेतो. मग मधला मनुष्य त्याचा फायदा घेऊ शकतो. त्यामुळं मग तसे केलं तर मग ऊसाची काढावं लागेल तुम्हाला आणि ऊसाची काढली तर मग तुम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार. म्हणजे मला जेवढे पैसे मिळतात त्यातनं मी माझ्या कच्च्या मालाची किंमत देणार असं जर ठरलं तर FRP गेली. मग FRP आणि हे दोन्ही गेल्यानंतर जो खराच हे आहे त्या दृष्टीनं तुल्यबळ कॉम्पिटेटिव्ह तो टिकेल. इथं इंडस्ट्रीचं होतं तेच होईल. जसं रस्त्याच्या या पलीकडचं हॉटेल फुल असतं, वेटिंग असतं, इकडं गर्दी येऊन पुढच्या हॉटेलात कुणी जात नाही, ते मोकळंच असतं. अशी उदाहरण कोल्हापुरात आहेत आपल्या किंवा सर्व ठिकाणी. तसं मग ते तुम्हाला फुल कॉम्पिटिशनमध्ये सोडलं तर तुम्हाला ऊसाची किंमत ठरवता येणार नाही. FRP काढावी लागेल आणि मग साखर कारखान्यांना जे परवडेल त्यांच्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या ते दर त्याला देतील. प्रत्येक ठिकाणी ती तफावत राहील. राहील. काही वेळेला चांगलंही घडेल, कॉम्पिटिशन असेल तिथं काही काळ. काही वेळेला एक्सप्लॉयटेशन पण होऊ शकतं. जे काही पूर्वी होत सहकारी कारखानदारीच त्यामुळे आली ना. ज्यावेळेला खाजगी कारखाने होते तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला एकच दर मिळत नव्हता ना, वेगवेगळा दर मिळत होता. मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की एक रकमी FRPमुळं शेतकऱ्यांचा फायदा झाला की तोटा? दीर्घकालीन तोटा या हे शासनानं स्वतःच्या अंगावरची जबाबदारी ढकलून दिलेली आहे. कारण ते टप्प्याटप्प्याने जे ऊस मिळत होते ना ते चांगले होते. आता मला त्याचे टेक्निकल डिटेल्स आज माझ्या हातात नाही आहेत, पण याच्यावर एक मॅटर गेली होती सुप्रीममध्ये आणि त्या सुप्रीममध्ये SAPचा विषय होता. तो उत्तर प्रदेश SAP शासनाला देणं शासनानं बंधनकारक केली होती आणि त्यात अशी ट्रिकी मॅटर झाला की जर मग अशी कारखाने परत असेल तर सरकारने द्यावेत. मग सरकारचे खाडकन डोळे उघडले की हे पैसे आपण कुठून काय देणार, म्हणून त्यांनी सरळ काय केलं SMP काढली आणि FRP इंट्रोड्यूस केली. म्हणजे फेअर अँड रेम्युनेटिव्ह म्हणजे आम्ही शेतकऱ्याचे कष्ट अधिक त्याचा ॲड करून दिलेली आहे आणि ते एक टाईम. आता हे एक टाईम आहे ना हा इथं गोंधळ झालेला आहे. कारण ज्या वेळेला मिनिमम प्राईस होती ना ती 14 दिवसात द्या होती आणि राहिलेली मी मगाशी म्हटलं तसं ॲट द एंड ऑफ सीझन होती ॲडिशनल प्राईस की जी आम्ही टप्प्याटप्प्याने देत होतो. तर तो क्लॉज न बदलता फक्त एवढंच बदल केला आहे. इथं तो बदल व्हायला पाहिजे होता. हे पूर्वीच्या जे देत होते त्याच्यामध्ये आर्थिक व्यवस्थापनाचा पण विचार केला जात होता. कारण साखर तयार होते 4 महिने 5 महिने आणि पुढं हे 5 महिने आणि पुढचे 10 महिने म्हणून मी विकतो महिन्याला. म्हणजे जशी विकेल तशी मला पैसे येतात.
दोघांच्या पण म्हणजे शेतकऱ्यांना पण तो पैसा वापरतात. शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर कसं होतं की पहिला हप्ता ज्यावेळी यायचा ते सोसायटी थोडेफार हातात पैसे राहायचे. जूनला मग शेतीची कामं वगैरे असायची त्यावेळेला पैसे मिळायचे, त्यावेळेला गरज असायची त्याला. हां, त्यानंतर मग दसऱ्याच्या वेळेला किंवा दिवाळीच्या वेळेला पैसे मिळाले तर ते सणाला पैसे मिळायचे आणि मग सीझन सुरू झाल्यावर अंतिम बिल मिळायचे व त्यातनं मी काय तर करतो. आता मला एक रकमी मिळाली, माझी सोसायटी गेली, राहिलेल्या पैशाचं माझ्याकडे नियोजनच नाही, कधी संपतात मला कळत नाही. म्हणजे आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांचे जे नोकरदारांचे संपतात, मग शेतकऱ्याचे त्याला कळतच नाही. आणि मग शेवटी पुढं काय करायचं, जूनला भरणे आली की अनेक कुठं काय आलं अडचण, शेतीची कामं आली, घरची काही गोष्टी, पैसे नाहीत राहत. म्हणजे दीर्घकालीन तो तोटाचा आहे. पण शासनानं कारण दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून विषय संपवलेला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यातला आणि कोल्हापूर जिल्ह्यातला साखर उद्योगाचं तुम्ही कसं तुलना कराल? आता मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे UP आणि महाराष्ट्र दोघं मिळून साधारण 65% साखर तयार करतात. त्याच्या खालोखाल कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू, मग आंध्र, पंजाब, हरियाणा फार छोटं आहे. UP आणि महाराष्ट्र असे आहेत की ज्यांची साखर तयार होते राज्यामध्ये आणि राज्यातला खप बघितला तर सरप्लस राहते, म्हणजे ज्याला साखर एक्सपोर्ट करावी लागते. UPलाही करावं लागते, पण UPचं थोडंसं एक्सपोर्टचं प्रमाण कमी राहतं कारण त्यांचं कन्झम्पशन जास्त आहे आणि त्यांचं जे मार्केट आहे ते त्यांना डेस्टिनेशन जवळचे आहेत. आपल्याला मार्केट एकतर गुजरात थोडं आहे, नाहीतर मग थेट पूर्वी आपण पश्चिम बंगाल वगैरे देतो, तर अंतर जास्त आहे. त्या नैसर्गिकरित्या UPचे दर हे आपल्या साखरेदारापेक्षा 200-250 जास्त असतात. त्यांचं तेवढं इन्कम वाढतं. त्याला कारण काय आहे? त्याला कारण असं आहे की UPची साखर UPत जास्त कंझ्युम होते, मग राजस्थानला जाते, UMPला जाते किंवा पश्चिम बंगालला जाते. आम्ही इथून पश्चिम बंगाल किंवा ज्याला आपण नॉर्थ ईस्ट कंट्री स्टेट्स म्हणतो, त्याला वाहतूक त्यांना कमी पडते, आम्हाला जास्त पडते. आणि त्यांच्या स्टेटचंही कन्झम्पशन बऱ्यापैकी चांगलं आहे, खाली बिहारजवळ आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या त्यांना आमच्यापेक्षा साखरेचा दर जास्त मिळतो. तीच पोझिशन गुजरातची आहे. गुजरातमध्ये साधारण 10-11 लाख टन साखर तयार होते आणि 16 ते 17 लाख कंझ्युम करतात. तेव्हा त्यांना तेवढी साखर बाहेरून घ्यावी लागते, ती नॅचरली आपली जाते. पण त्यामुळे आपल्या साखरेच्या इथली किंमत आणि वाहतूक धरून तिथे पडत असल्यामुळे त्यांच्या साखरेला तेवढे जास्त दर मिळतात. त्यामुळे त्या दोघांची साखरेच्या ज्याला उत्पन्न म्हणून ती जास्त आहे आपल्यापेक्षा. UP आणि महाराष्ट्राची तुलना केली तर UPमध्ये बऱ्यापैकी खाजगीच कारखाने आहेत सगळे, सहकार अगदी नॉमिनल आहेत. त्यामुळे खाजगी कारखाने असल्यामुळे आणि दुसरी तिथे अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तिथले कारखाने पूर्ण हंगाम चालतात. म्हणजे त्यांच्या गाळपक्षमतेप्रमाणे 150 दिवस 160 दिवस ते चालतात. तिथं ऊसाचे जे एरियाज कलेक्टर ठरवून देतात दरवर्षी, त्यामुळे त्या एरियामध्ये दुसरे कारखाने शक्यतो येत नाहीत. आज महाराष्ट्रात ती परिस्थिती नाही. एकेकाळी महाराष्ट्रामध्ये झोनिंग होतं आणि प्रत्येक कारखान्याचे झोन्स होते. त्या झोनमधला ऊस दुसरं कोणी घेऊन जाऊ शकत नव्हतं आणि शेतकरी पण देऊ शकत नव्हता, इतकं ते बंधन टाईट होतं. पण त्याच्यावर बरीचशीच हायकोर्ट आणि सुप्रीम पिटिशन होऊन शेवटी ते झोनिंग गेलं. तेव्हा आता परिस्थिती आहे की महाराष्ट्रात कुठलाही कुठेही ऊस जाऊ शकतो. मगाशी जी आपल्या जिल्ह्याचंच बघितलं, ते जर राज्याचं बघितलं तर आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 10 लाख टन रोजची गाळप क्षमता आहे आणि साधारण 1100 लाख टन 1150 लाख टन टोटल ऊस तयार होतो. म्हणजे परत राज्याचं गणित 110 दिवसावरच येते. म्हणजे आपली क्षमता आपण वाढवलेली आहे आणि त्या मानानं ऊस वाढवलेला नाही. त्यामुळं साखर हंगामाचे दिवस कमी झाल्यामुळं आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते, साखरेला दर कमी असल्यामुळे उत्पन्न कमी होतं आहे आणि सहकारामध्ये असेल किंवा असेल एम्प्लॉयमेंटचे खर्च आपले जास्त आहेत. UPला हे सगळे ॲडव्हान्टेज आहेत. त्यांच्या साखरेचा दर चांगला आहे, त्यांचं गाळप चांगल्या प्रमाणामध्ये होतं आणि त्यांची कॉस्ट ऑफ जी फिक्स कॉस्ट असेल म्हणजे लेबर कॉस्ट असेल आणि इतर कॉस्ट असतील त्या खूप कमी आहेत आपल्या तुलनेनं. त्यामुळं FRP देण्यामध्ये महाराष्ट्र इतके त्यांना अडचणी येत नाही आहेत, पहिली गोष्ट असते. आणि मग जे काही बाय प्रॉडक्ट वगैरे असतील त्याच्यामुळे ते त्यांना बेनिफिट मिळतो. UPला FRPच्या जोडीला SAP जाहीर होते. SAP म्हणजे स्टेट ॲडवायझरी प्राईस, ती शासन जाहीर करतं. त्याला कोणताही बेस सायंटिफिकल काय आर्थिक काही बेस नाही आहे
आणि त्याची गंमत त्यातली अशी आहे की ती SAP कॉमन असते, फक्त अर्ली व्हॉलॅटिल थोडी जास्त असते. म्हणजे इट इज इरिस्पेक्टिव्ह ऑफ रिकव्हरी. FRP ही रिकव्हरी बेस आहे आणि महाराष्ट्रातली रिकव्हरी चांगली आहे. त्यामुळे 12 रिकव्हरी 12.5 रिकव्हरी ती FRP वाढत जाते. त्यांची SAP एकदा जाहीर झाली की झालीच. आता दुसऱ्या मग गमतीचं काय होतं की मला आता माझ्या माहितीप्रमाणे यावर्षी त्यांनी 3750 FRP केली आणि इथं 3550 आहे 10.25 रिकव्हरीला. मग ती वाढत वाढत जाते आपली दर ह्याची कशाची आपले वाढीव रिकव्हरीवर. त्या 3750 तोडणी आणि वाहतूक आहे. मग FRPचा कायदाच असं सांगतो की शेतकऱ्यानं स्वतः तोडून वाहून कारखान्याच्या गेटवर ऊस आणल्यानंतर एवढे पैसे द्यायचे. मग तिथं बैलगाडीचा किंवा अन्य ऊस आहे तो शेतकरी स्वतः आणतो आणि दुसरा जो लांबचा ऊस आहे जो वाहतूक करावा लागतो ट्रक किंवा ट्रॅक्टर ते त्यांचे सेंटर्स आहेत कारखान्यापासून ठराविक अंतरावर तिथंपर्यंत शेतकरी आणतो आणि तिथून ते आणतात. मग 3750 आणि आता त्यांची रिकव्हरी 11 11.5 गेली. त्यामुळे त्यांना मिळणारं साखरेचं उत्पन्न, त्या साखरेला मिळणारा जादाचा दर आणि त्यांची ओव्हरऑल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे विशेषतः लेबर कॉस्ट जे म्हणजे आमच्या सॅलरी वेजेसची कॉस्ट ह्याचा विचार करता ते कम्फर्टेबल आहेत ती द्यायला त्यांची SAP FRP नाही SAP. आता आपलं गणित उलट आहे. मी सांगितलं तसं आहे की माझी FRP अशी वाढते, मला साखरेला दर एवढे मिळतात, माझी कॉस्ट जास्त आहे. म्हणजे सॅलरी वेजेस माझी कॉस्ट जास्त आहे, इंटरेस्ट कॉस्ट जास्त आहे आणि कॉस्ट जास्त आहे आणि सहकारामुळे काही हिडन कॉस्ट असतील त्या माझ्या जास्त आहेत. ह्या सगळ्याचा विचार करता महाराष्ट्राच्या तुलनेनं ते कम्फर्टेबल आहेत. स्टील दे आर डिमांडिंग हाईक इन शुगर प्रायसेस हे आहेत. गुजरात त्याच्यापेक्षा वेगळं आहे. गुजरातमध्ये 15 ते 16 सहकारी कारखाने आहेत, एकही खाजगी कारखाना नाही आहे. 16 जे कारखाने आहेत त्यांचा स्वतःची एरिया आणि ऊस ठरलेला आहे. त्यामुळे त्यांचे हंगाम पूर्ण चालतात, एखाद्याचा चालत नसेल. त्यामुळे हंगाम चांगला चालल्यामुळे मुळात जास्त दिवस हंगाम चालल्यामुळे जो बेनिफिट मिळतो त्यांना मिळतो. साखरेची दर पण त्यांची आमच्यापेक्षा 100-150 जास्त आहेत. त्याच्याही पुढचे विशेष म्हणजे त्यांचे जे ऊसकरी शेतकरी आहेत त्यातल्या बऱ्यापैकी शेतकरी येणार आहेत. ते येणारे असल्यामुळे ऊसाची पेमेंट जे आहेत ना ते पटकन उचलत नाहीत. ते बरीच वर्ष असे परत होते की कारखान्याला शेवटी विषय पडला की हे बिल पेमेंट तर आहे आणि बॅलन्स शीट तर आता म्हणजे व्यवहार तर करायला पाहिजे. मग ते शेतकऱ्यांनी सांगितले की ठीक आहे आमचीच तुम्ही ठेवा. आता त्या कारखान्यांकडे बऱ्यापैकी त्या शेतकऱ्यांचे पैसे 3% 5% ठेवी आहेत. हे पैसे त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना बँकेचे पैसे घेऊन उसाला पैसे दिल्याचं दाखवावं लागत नाही. त्यामुळे त्यांची तीच इंटरेस्ट पण वाचतो. हंगाम जास्त दिवस चालतो. ठराविक एरिया असल्यामुळे वाहतुकीचा खर्च त्यांचा म्हणजे रिजनेबल आहे. ह्या सगळ्याचा विचार करता उत्पन्न चांगलं आणि खर्च कमी आहे. तरीसुद्धा त्या 16 कारखान्याचे उसाचे दर सारखे नाहीत. तिथं हायेस्ट दर देणारा जो कारखाना आहे आणि लोएस्ट दर देणारा याच्यामध्ये किमान 400 रुपयाचा फरक आहे. म्हणून ज्याचा दर कमी आहे त्या कारखान्यामध्ये दंगा होत नाही. त्याच कारखान्यात शेतकरी सभासद त्यांनाच ऊस देतो आणि ज्याचा जास्त हाय स्पीड आहे तर तिथंच जातो. म्हणून त्यांनी काय असं नॉर्मली माझी कॅपॅसिटी वाढवलेली नाही. त्यामुळे तिथं संतुलन झालेलं आहे महत्त्वाचं. आणि हे त्यांना स्वतःचेच पैसे असल्यामुळे नवीन भांडवली खर्चाला पण हे पैसे उपयोगी येतात. त्यामुळे इंटरेस्ट कॉस्ट बऱ्यापैकी त्यांची वाचते. माझ्या माहिती 14-15 हंगामामध्ये कुणाचीच FRP बसत नव्हती मग देशामध्ये. पण त्यावेळेला सरकारने लोन दिली, महाराष्ट्राने लोन घेतली, आम्ही लोन घेऊन FRP दिली. म्हणजे रॉ मटेरियलचे पैसे चुकवायला कर्ज काढलं आम्ही थोडक्यात. गुजरातमध्ये त्यांनी सांगितलं आम्ही FRP देणार नाही, आमची बॅलन्स शीटला बसत नाही ना, जेवढे कमी बसतात तेवढे कमी देणार. शेतकऱ्यांनी काही तक्रार केली नाही. सरकार खऱ्या अर्थानं तिथं रुजलं आहे ना. जिथं जास्त आहे ते जास्त घेतो, कमी आहे तेवढे कमी. आता कमी आहे म्हणून आपल्यासारखी भाषा होत नाही, मानगटू बसतो. हा फरक आहे साहेब. त्यामुळे गुजरातला ते 15-16 कारखाने फायनान्शियल डिसिप्लिन सांभाळून आहेत. हां, दुसरं महत्त्वाचं तिथली कारखानदारी सहकार्यात राजकारणाचा फारकत आहे. ॲक्टिव्ह राजकारणाशी फारशी कोण संबंधित नाही. त्यामुळे तो व्यवसाय म्हणून चालवतात आणि व्यवसाय असल्यामुळे ते आर्थिक शिस्त आहे. आर्थिक शिस्तीला त्यांना जोडीला असे त्यांच्याकडे बिनव्याजी किंवा कमी व्याजाचे पैसे उपलब्ध आहेत. त्यामुळे नवीन गुंतवणूक करायची असेल, भांडवली खर्च करायचा, त्याला फार बँकेकडे जावं लागत नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक म्हणजे फायनान्शियल हेल्थ खूप छान आहे. आणि ज्या वेळेला मग जास्त पैसे तयार होतात त्यावेळेला शेतकऱ्याला जास्त देतात, कमी असेल तर कमी देतात. गेल्या वर्षी
3600 दिले, यावर्षी 3200 असं विचारणा पण होत नाही. त्यामुळे तो सहकार तिथं खऱ्या अर्थानं रुजला आहे असं म्हणा. UP ऑल टुगेदर डिफरंट गेम आहे. सगळे खाजगी कारखाने आहेत. जेवढी SCP आहे तेवढी SCP घेतात शेतकरी, बाकीचा काही विषयच असत नाही. जो काय राहील तो त्या कारखान्यांना. HNT कॉस्टमध्ये फरक पडतो दोन्ही, म्हणजे आपल्या आणि त्या हो, ते आता कसं आहे, त्यांचे जवळचा ऊस असला. आता आपल्याकडे कसं आहे, माझ्याकडे 100 दिवसाचा ऊस ॲव्हरेज आहे. मग सगळ्यांना 100 दिवस मिळणार नाही ना. मग जातो लांब आम्ही आणायला. मग ती ॲव्हरेज कॉस्ट बसते ना आमच्यावर, म्हणजे शेतकऱ्यावर बसते. आम्ही तेवढे शेतकऱ्याची कापतो. म्हणजे जे काही 3700 4600 वगैरे आलं तर त्या 800-900 कापून 3500 3600 शेतकऱ्याला मिळतं. पण शेवटी ती कॉस्ट आलीच ना. आता सगळ्या कारखान्यांच्या समोर हार्वेस्टिंग आणि ट्रान्सपोर्टचा खूप मोठा इश्यू झाला आहे. कारण आता तो कसा हाताळला जातो आता, किंवा त्याच्यावर काय उपाययोजना आहेत? नाही, हार्वेस्टिंग आणि ट्रान्सपोर्ट दोन भाग वेगळे. ट्रान्सपोर्ट हे लोकल लोक असतात, म्हणजे जे बैलगाडीचे मजूर आहेत, विशेषतः सगळे मजूर आपल्याकडे बीडहून येतात. कुंभी, कासारी, भोगावती, बिद्री या भागामध्ये थोडेसे लोकल मजूर आहेत बैलगाडीचे. त्यांना फारसं बाहेर जावं लागतं. मग इतर या भागात आपल्या किंवा रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये ते बीडहून येतात आणि त्यांची बैलजोडे असते, गाडे कारखान्यात येतात. त्याचे दर वेगळे असतात आणि वाहतूकदार हे सगळे लोकल आहेत. मग ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांचा दर कारखाना एकामेकात बसून ठरवतात. त्यामुळे जिल्ह्याचे दर प्रत्येकाच्या भौगोलिकनुसार कमी अधिक असतात. तोडणीचे दर साखर संघ ठरवतो. म्हणजे साखर सहकारी कारखान्यांची जी आमचे संघ आहे तिथं त्रिपक्षीय असतं. शासन, ते तोडणी मजुरांचे नेते असतात आणि मग तो दर ठरतो, एका टनाचा दर आणि ते कमिशन त्यांचं. तर तो दर सगळ्या महाराष्ट्रात सारखाच असतो. फक्त वाहतूक तुमची किती अंतरावरची आहे आणि तुमच्या भौगोलिक परिस्थितीनुसार तुम्ही वाहतुकीची दर तुम्हीच ठरवलेले असतात. मग काही कारखान्यामध्ये सगळे सभासदांचीच वाहनं असतात, तेव्हा कदाचित थोडी जास्त दरही ठरवली जात असतील. त्यामुळं ते वाहतुकीचे दर वेगवेगळे राहतात. पण तोडणी मजुरांची खूप मोठी समस्या निर्माण हो, झाली खूप आता. मोठी समस्या आहे. आता तोडणी मजुरांचा असा विषय झाला आहे की गेले अनेक वर्ष आपण फक्त बीड भागातूनच आणतोय. म्हणजे बीड जिल्ह्यातले काही ठराविक पाटोदा, आष्टी, ह्या तालुक्यातलेच लोक येतात. थोडेसे सांगोला, जत आणि मसोड भागातले आहेत. विदर्भाला आणि इकडे तिकडे ते काय म्हणा आपण, ते वेगळे लोक येतात, म्हणजे आदिवासी किंवा वंजारी ह्याच्या समाज. मग हे मॅक्झिमम जे बीडचे येतात हे अनेक वर्ष आल्यानंतर त्यांची नेक्स्ट जनरेशन जी आहे ती एक तर शिकलेली असेल तर ते नोकरी धंद्यात जाईल. शिकलेली नसेल तर जसे आता ह्या सेवा क्षेत्रामुळे जो काही डेव्हलपमेंट झालेली आहे इन्फ्रास्ट्रक्चरची, त्यामुळे एक शहरात जाऊन छोटे मोठे त्यांना नोकऱ्या मिळतात, म्हणजे कमी श्रमाचं काम आहे. बरोबर. त्यामुळे तिकडे ते अट्रॅक्ट झालेत. त्यामुळे तेवढेच मजूर उपलब्ध आहेत अशी परिस्थिती नाही आहे आता. त्यामुळे मजूर कमी उपलब्धता व्हायला लागलेली आहे. त्याला पर्याय म्हणजे मशीन हार्वेस्टिंग आलेलं आहे. पण ते आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात फारसं राबवलं जात नाही. एकतर आपलं हिली एरियात आहे, तिथं शक्य नाही. इकडे थोडंसं आहे, सलग तिथं राबतात. पण आता मराठवाड्यामध्ये स्पेशली जिथं जे मजूरच जिथून येतात तिथं मात्र आता 50% मशीन हार्वेस्टिंग गेलेलं आहे. म्हणजे लातूर जिल्हा असेल, उस्मानाबाद जिल्हा असेल, भौगोलिक परिस्थिती तशी आहे. इव्हन सोलापूरमध्ये पण मशीनचं प्रमाण चांगलं आहे, पुण्यामध्ये काही प्रमाण चांगलं आहे. त्यांची भौगोलिक परिस्थिती असल्यामुळे मशीन हार्वेस्टिंगला तिथं आलेलं आहे आणि ते फ्युचर आहे. कारण आपण वर्षानुवर्षे ती माणसं आपल्याकडे येतील आणि ऊस तोडतील अशी काही नाही. मग आता त्याला एक पर्याय मशीन, दुसरा पर्याय जिथं मशीनच होत नाही तिथं, जसं आता इथं तुमचे बैलगाडीचे लोकल आहे तसेच सगळ्याच लोकांनी आपले लोकल हे काय, म्हणजे पूर्वी आपण जे शेती पैऱ्यानं करत होतो, पैरा शब्द तुम्हाला माहीत असेल, तसं ऊस तोड ही पैऱ्यानं करावं लागेल आपल्याला. तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्याचे. बरोबर. काय होते, ज्या वेळेला ज्या ज्या तालुक्यात ऊस म्हणजे कारखाना नव्हता त्यावेळेला ते लोक ऊस तोडे होते. कारखाना झाल्यानंतर 5 गुंठे जरी ऊस लावला तर मालक झाला तो. ती जी मानसिकता गेली त्याची डोक्यात, तीच फार घातक आहे. 5 टनही तोड आणि इतरही तोडणं बाबा, ऊसाचे पैसे घे आणि तोडणीचे पण घे ना. शेवटी शेतकरीच तुम्ही, तुम्हाला त्यात काय कष्ट करायला वाटायचे कारण नाही. तर असे 2 विभागणी व्हायला पाहिजे. जिथं शक्य आहे तिथं त्या लोकांनी स्वतः. काही शेतकरी आजही करतात, म्हणजे त्यांचा ऊस तोडून अगदी मी सांगितलं ना, कुंभीमध्ये आहे, भोगावतीत आहे, बिद्रीत काही प्रमाणात आहे. पण ओव्हरऑलमध्येच माझं म्हणणं आहे, तुम्ही स्वीकारा ना, दरवर्षी बीडच्याच लोकांनी यावेळी आमचा ऊस तोडावा, काय गरज आहे तुम्हाला? मग ती मानसिकता बदलावी लागेल आणि जिथं मेकॅनायझेशन आहे तिथं करावंच लागेल आणि ते होतही चाललेलं आहे. आता हे जे काही सगळे बदल होत आहेत साखर उद्योगामध्ये, याच्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातला साखर उद्योग प्रिपेअर आहे असं वाटतं तुम्हाला?
नाही, साखर उद्योग म्हणजे येणारे बदल घेण्यासाठी कुणाचे म्हणजे मानसिकता नाही आहे किंवा विरोध आहे असा नाही आहे. हं, बदल घेऊन कारण त्याचे फायदे पण आहेत. हं, म्हणजे समजा आता AI टेक्नॉलॉजी आली. हं. शेतीसाठी आता शासन आणि व्यवसाय आल्यामुळे ती होईल. बरोबर. आता जिथे छोटे आहेत तिथे एकत्रित करतील शेतकरी आणि ज्याला काय म्हणू आपण सामुदायिकरित्या ते होऊन जाईल. कारखान्याच्या मशिनरीमध्ये ज्यावेळेला तुम्हाला AI आणि मेकॅनायझेशन किंवा ऑटोमेशन आणायचं असेल, तिथं परत प्रश्न त्या कारखान्याच्या आर्थिक ताकदीचा येऊ शकतो, हं. भांडवलाचा प्रश्न येऊ शकतो. आणि मग त्यावेळेला पुन्हा मला कर्ज मिळणार का, हा सगळा मोठा प्रश्न आहे. पण ते घेणं चांगलं आहे, ज्याला मिळेल. आणि जे चांगले कारखाने ते नक्कीच करतील AIचा वापर करून. आजसुद्धा त्याचे हे फायदे घेऊ शकतील. शासकीय योजनांचा जो लाभ आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये, आता शासन म्हणजे आज NCDC असेल किंवा केंद्रामध्ये सहकार मंत्रालय स्थापन झालं, त्याच्या माध्यमातून पण अलीकडे कारखान्यांना मदत झाली आणि मग या सगळ्याचा एकूणच परिणाम दृश्य स्वरूपामध्ये दिसायला किंवा आता आपण असं म्हणू की जरी तो राज्य म्हणजे ह्या प्रक्रियेतला एक भाग असला राजकारणाचा आणि हे सगळे एकत्रच असल्यामुळं, तर याचा काय दूरगामी परिणाम होईल का, की फक्त हे राजकारणच राहील? दूरगामी कोणत्या अर्थाने म्हणताय? साखर उद्योगाच्या विकासासाठी. नाही, माझं त्याच्याविषयी असं मत आहे की ज्या कारखान्यांना तुम्ही पैसे दिलेले आहेत हं, ते काय मेरिटवर दिलेत असं काय माझं मत नाही. हं, म्हणजे मी काल एक्स पक्षात होतो, हं, माझी क्षमताही नव्हती त्यावेळी. पण मी तुमच्याकडे आलो आणि माझी क्षमता झाली आणि मला तुम्ही मी न फेडेल इतकं कर्ज जर दिलं असेल तर मी फेडणार कसं? म्हणजे तिथं मेरिटचा विषय राहिला नाही, हं, ही पहिली गोष्ट. आता जिथं मेरिटवर काही कारखान्यांनी पैसे घेतले हं, ते नक्की त्याचा विनियोग करतील की बाबा कमी व्याजाचं मला कर्ज मिळालेलं आहे, जास्त व्याजाची मी कर्ज फेडतो आणि माझी गुणवत्ता वाढून किंवा चांगले हंगाम करून मी हे पुढची कर्ज वेळेत फेडतो. आता हे जे कर्ज दिलेलं आहे ते NCDCनं शासनामार्फत दिलेलं आहे. हो. त्यामुळे शासनाची तिथं थक आम्ही घेतलेली आहे. आता ही थक आम्ही म्हणजे मी मागं म्हटलं तसं की शासन कुणी भरलं नाही तर शासन भरणार आहे. पण हे करत असताना शासनाने जो काही करार केलेले आहेत किंवा ज्या काही टर्म्स कंडिशन्स घातलेले आहेत कारखान्यावर व्यवस्थापन, त्याच्यामध्ये तुमचा एकही हप्ता थकला तरी शासन तुमच्या कारखान्याचं व्यवस्थापन ताब्यात घेऊ शकतं, प्रशासक आणू शकतो. माझ्या दृष्टीनं हा जो करारामधला मुद्दा आहे हा खूप धोक्याचा आहे. कारण आत्ता जी कर्ज दिली त्याच्या 2 वर्ष त्याची परतफेड मोरॅटोरियम पिरियड आहे. 2 वर्ष तुम्ही काहीच द्यायचं नाही, 2 वर्षांनी मग सुरू होते. त्यामुळे आता हा हनीमून पिरियड असल्यामुळे सगळे खुशीमध्ये आहेत. पण 2 वर्षांनी ज्यावेळेला मी आता आपण इतकी चर्चा केली की अर्थकारणच असं आहे की मला कच्च्या मालाचे पैसे द्यायला कर्ज घ्यावं लागत असेल तर हे मी नव्याने पैसे घेऊन ह्याचे मी हप्ते कशातनं फेडणार, ह्याचं गणित आहे का नाही, मला याच्यावरची शंका आहे. काही कारखान्यांकडे जरूर असेल पण सगळ्यांकडं असेल असं मला वाटत नाही. आणि मग कदाचित मी जर परत फेडू शकलो नाही तर त्याचा राजकीय वापर होऊच शकतो आणि मग त्याच्यातून कारखान्याचा किंवा सहकार चळवळीचा काय फार मोठा फायदा झाला असं काही दिसणार नाही आहे. शेवटी मेरिटवरच या गोष्टी खरं तर व्हायला पाहिजे. मेरिटवर व्हायला पाहिजे. मग त्यासाठीच मी म्हटलं की शासनानं यंत्रणा आहे, अभ्यास करावा. खऱ्या अडचणीत असलेला सहकारी कारखाना आहे की केवळ काही किरकोळ कर्जामुळे किंवा कशामुळे तो रन होऊ शकत नाही, त्या भागाला त्याचा न्याय मिळत नाही, अशाला तुम्ही भाग भांडवल द्या, जसं उभारणीच्या काळात दिलं तसं, आणि त्याला एकदा त्या कर्जाच्या जोखडातनं बाहेर काढा. आत्ता घातल्या याच्यापेक्षा स्ट्रिंजंट अटी घाला तुम्ही. नाही आता नापास झाला तर तुला परीक्षेला पुन्हा परमिशन नाही, अशा बेसिसवर द्या. तर ही सहकार टिकेल. ज्यांच्याकडे चांगली क्षमता आहे ते सहकारी कारखाने टिकतील. भले जे कारखाने या काळाच्या ओघात टिकणार नाही, जे इंडस्ट्रीत कुठेही होऊ शकतं, अशा कारखान्यांच्या बाबतीत उगीच कुठल्या तरी बॅकग्राऊंडला जाऊन किंवा राजकीय विचार करून सपोर्ट करणं चुकीचं ठरेल. माझं तर म्हणणं आहे की असे कारखाने थांबले तर चांगल्या कारखान्याला त्याचा ऊस मिळेल, शेतकऱ्याचं काही नुकसान होणार नाही. कारण आज कसं आहे बघा, 100-100 दिवसाचा संगम आहे, त्यामुळे शेतकऱ्याला माझा ऊस कुठं घालू ही परिस्थिती अजिबात नाही आहे. त्यामुळे एखादा कारखाना आजारी आहे तो कुणासाठी वाचवायचा हा माझा प्रश्न आहे.
शेतकऱ्याचं काही नुकसान नाही, तो कुठे ऊस देऊ शकतो. अगदी बेस्ट होता. चंदगड कारखाना बंद होता, ऊस कुणाचा राहिला कसा आहे, गेला कुठं मग. आता परत सुरू झाला, तो चांगला झाला, तिथं ऊस येतो, गोष्ट वेगळी. पण एखादा कारखाना आजारी पडला किंवा एखाद्या कारखान्याची परिस्थिती अशी की तो आता चालवू शकत नाही, त्याच्यामध्ये अननेसेसरी क्षमता नसताना पंपिंग करून, म्हणजे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवणं, मग पुन्हा ICUमध्ये आणणं, कशासाठी? नाही झाला तर शेवटी पेशंट गेलाच आणि चळवळीचाही काय उपयोग नाही. ठीक आहे, नैसर्गिक कोर्स आहे. इंडस्ट्रीमध्ये काही म्हणजे एखादी इंडस्ट्री बंद पडली तर त्याच धर्तीत दुसरी इंडस्ट्री शेजारी उभी पण राहत असते. कारण शेवटी मेरिटचा प्रश्न आहे आणि तुमच्या क्षमतेचा प्रश्न आहे, तुमच्या व्यवस्थापना कौशल्याचा प्रश्न आहे. तर काही चांगल्या कारखान्यांना फायदा होईल ना त्याचा. जे सहकारी चांगले चालले आहेत त्यांना आणखीन चांगले मिळालं तर ते आणखीन उभारून येतील ना. माझा हंगाम 110च्या ऐवजी 150, 130, 140 दिवस चालायला लागला तर मला ते फायद्याचंच होईल ना. लक्षात हे सबगोडे 12% जे करून ठेवलेले आहे तुम्ही ना, त्याचा काहीच फायदा होणार नाही. आपण साहेब सहकारावर बोलतोय, हं. पण साखर कारखानदारीमध्ये काही अपवाद सोडले तर सहकारी तत्व आता आहे असं वाटतं आपल्याला? हां, म्हणजे जे सहकारी तत्व आपल्याला असायला पाहिजे ते आज नाही आहे. त्याला कारणं पण म्हणजे देता येतील. कारण कसं आहे की सहकार कारखान्यामध्ये येणारं संचालक मंडळ हे ट्रस्टी आहे आणि विश्वस्त म्हणून त्यांनी काम करायला पाहिजे. पण माझ्या म्हणजे सहकारी कारखानदारीतल्या 30-32 वर्ष अनुभव जर बघितला आणि बरेच कारखाने अडचणीत आलेले आहेत, तर मला असं निदर्शनास आलं की ज्या सहकारी कारखान्यामध्ये एकमुखी नेतृत्व होतं, संचालक मंडळ होतं, पण असं मेडकं होतं, त्याच्यात खूप विश्वास होता आणि त्याला चांगली दृष्टी होती. ते कारखाने टिकलेत अजूनही. पण जिथं सर्व विचारसरणीचं संचालक मंडळ आणि प्रत्येकाचंच मीच संचालक म्हणजे विश्वास म्हणजे मलाच अधिकार आहे, अशा ठिकाणी ज्या वेळेला संचालक मंडळात ते कारखाने हळूहळू अडचणीत आलेले आहेत. कारण ती सामुदायिक नेतृत्व आहे ना, ते फलदायी ठरलेलं नाही, अशी बरीच उदाहरणं दिसतील. आणि मग मी आता आहे 5 वर्षांनी असेन का नाही मला माहीत नाही. त्यामुळे मी आता आहे एवढेच निर्णय. राजकीय हस्तक्षेपामुळे तोटा झाला? राजकीय हस्तक्षेपापेक्षा मी राजकारणात गेलो त्याचा तोटा झाला. म्हणजे मी माझ्या कोणीतरी कारखाने काढले असतील, पहिली जनरेशन की ज्यांना या समाजाप्रती काहीतरी अकाउंटेबिलिटी वाटत होती, आणि ती फक्त कारखानदारीकडेच जास्त लक्ष देत होते. काही त्यातले कारखानदार राजकारणात असतील, पण ते दोन्ही एकत्र आणत नव्हते. पण जे प्युअर कारखाने चालवले त्यांचे पुढच्या जनरेशननी त्याला राजकीय महामार्गच केलेला आहे. राजकारणात जाण्याचा एक महामार्ग झाला आहे, तो कारखानदार म्हणून बघत नाही आहे आणि त्याचा तोटा झाला आहे ह्या कारखानदारीला.